गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माय नेम इज अर्पिता मारुती निकम. माय प्रोजेक्ट नेम इज टाईप ऑफ स्टोन. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे टाईप ऑफ स्टोन. म्हणजे आज आम्ही गेल्या काळातील आणि या काळातील नवीन आणि जुन्या दगडांची माहिती सांगणार आहोत. तर तुम्हाला निसर्गात कधी नवीन दगड पाहिल्यानंतर प्रश्न पडला आहे का? त्यावर असलेले वेगवेगळ्या रंगांच्या खुणा, त्यावर असलेले छोटे छोटे काचेचे तुकडे, त्याचा मागचा उद्देश काय आहे, तो तेजस्वी का दिसतो? तर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आम्ही देणार आहोत. तर आज आम्ही किंबरलाइट, बेसाल्ट, मॅग्नेटाइट, ग्रॅनाइट, ग्राफाइट, ग्रीन स्टोन, ब्लॅक स्टोन अशा नानाविध दगडांची माहिती आज आम्ही देणार आहोत. तर आज आम्ही नवरत्नाची देखील माहिती सांगणार आहोत. तर आता वळूया पहिल्या प्रकाराकडे, म्हणजेच ग्रीन स्टोनकडे. ग्रीन स्टोन हा म्हणजे हिरव्या दगडाच्या रंगाला ग्रीन स्टोन असे म्हणतात. आणि हिरव्या दगडांचा वापर प्रारंभिकरित्या संस्कृतीत पुतळे, दागिने, विधी साधने, इतर कलाकृतींसाठी केला जातो. आणि हिरवा नीलम दगड हृदयचक्र उत्तेजित करते आणि करण्याच्या भावना जागृत करते. तर तुम्ही दुबई, अमेरिका, आशिया अशी देशं पाहिली असतील. त्या देशांमधल्या बिल्डिंगसुद्धा पाहिल्या असतील. त्या बिल्डिंग्समध्ये खालचा जो थर असतो, म्हणजे बिल्डिंगचा जो पाया असतो, तो सिमेंटाने व्यापलेला असतो. आणि त्याच्यावर 6 इंच इतका अंतर ठेवून त्यावर हिरव्या दगडांचा माप लावलेला असतो. तर अशा अनेक डिझाईनसाठी हिरव्या दगडांचा वापर केला जातो. तर आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, म्हणजेच बेसाल्टकडे. बेसाल्ट हा एक अग्निजन्य खडक आहे. बेसाल्ट खडकामध्ये लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. बेसाल्ट हा खडक भूपृष्ठावर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो. बेसाल्ट खडकाची वैशिष्ट्ये. बेसाल्ट खडकामध्ये प्लेजिओ क्लेज, फेल्डस्पार, ऑलिव्हिन, पायरोक्सिन अशी खनिजे गौण प्रमाणामध्ये असतात. बेसाल्ट खडकामध्ये सिलिकाची सामग्री कमी असते आणि बेसाल्ट खडकाला 2 मुख्य नावाने ओळखले जाते, थोलेट्स आणि उत्कली बेसाल्ट. बेसाल्ट खडकाचे उपयोग: काँक्रीटचे दगड, काँक्रीटचे एकत्रीकरण, रेल्वेचे एकत्रीकरण, कुजलेला दगड अशी अनेक उपयोग आहेत. तर आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, म्हणजेच ग्रॅनाइटकडे. ग्रॅनाइट हा एक आग्नेय खडक आहे. ग्रॅनाइट हा खडक स्फटिकमय आणि दाणेदार असतो. ग्रॅनाइट खडकामध्ये क्वार्ट्ज आणि फेल्डस्पार अशी खनिजे असतात. ग्रॅनाइट हा खडक भूपृष्ठावर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो. तर ग्रॅनाइट हा खडक पृथ्वीच्या खोलवर भागामध्ये असतो आणि वरचे खडक निघून शिजून गेल्यानंतर ग्रॅनाइट हा खडक उघड्यावर येतो. ग्रॅनाइट खडकाचा रंग फिकट राखाडी किंवा पांढरा असतो. ग्रॅनाइट खडकामध्ये कृष्णभ्रक आणि ॲम्फिबोल अशी खनिजे गौण प्रमाणामध्ये असतात. आणि ग्रॅनाइट खडकामध्ये क्वार्ट्ज आणि फेल्डस्पार ही खनिजे असतात. ग्रॅनाइट खडकाला कर्णाश्रम या नावाने म्हणूनही ओळखले जाते. वळूया चौथ्या प्रकाराकडे, म्हणजेच मुक्तांगणकडे. मुक्तांगण हा कणखर देशा, राखड देशा, दगडाचा देशा असं वर्णन करणारे आपण या भूमीचे लेकर आहोत. दगड ही आपल्या जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे. हे जेव्हा मला समजले तेव्हा मलाही आश्चर्य वाटले. दगडांची गरज सुरक्षित वाटण्यासाठी गारगोटीचे दगड म्हणजे माणूस जेव्हा अदम अवस्थेत होता तेव्हा त्याची अवजारे दगडच होती. आणि विस्तव करण्यासाठी गारगोटीचे दगड एकमेकांवर घासून ठिणगी उडवली जायची. दगडांची गरज सुरक्षित वाटण्यासाठी विविध राजांचे राजवटीचे दिवस सुरू होते. त्या काळी त्याच राजांची आवड लक्षात घेऊन दगडांवर कोरीव काम करण्याची कला विकसित झाली असावी. तर अनेक लोकांना वाटतं की दगडांचा काहीच उपयोग नाही. तर आता बघूया दगडाचा कोणकोणत्या कामामध्ये उपयोग होतो. तर मोठमोठी लेणी तयार करण्यासाठी दगडच उपयोगी पडतात. आणि गाडी पार्क केल्यानंतर टायराखाली लावला जातो तो म्हणजे दगडच. शेतीच्या बांधायला आणि विहिरीच्या कडेला बांधायला सुद्धा दगडच उपयोगी पडतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे पाण्यामध्ये विसर्जन मूर्ती करतो ती म्हणजे मातीची असते. आणि कायमस्वरूपी मंदिरात मूर्ती असते ती म्हणजे दगडाची. तर अशा अनेक म्हणजे आता तिला दार उघड असं म्हटल्याबरोबरच अलिबाबाचं आयुष्य उजळून निघालं आणि तहानेने व्याकुळ असलेल्या कावळ्याने मटक्यामध्ये दगड टाकण्याची युक्ती सुचवली. आणि अशा म्हणजे भला मोठा समुद्र पार करण्यासाठी वानरसेनेने प्रभू रामचंद्रांना दगडाचा सेतू बांधून दिला. अशा नवीन नवीन गोष्टींनी आपल्याला आणि आपल्या लहान मुलांना घडवण्याचं काम केलं आहे. तर आता बघूया म्हणजे सोन्याच्या अंगठीमध्येही राशीचा खडा जास्त महत्त्वाचा असतो. जर सोन्याच्या अंगठीमधून खडा निघून गेला तर ती अंगठी आपल्या बोटाला चांगली दिसत नाही. जर त्या अंगठीतला खडा निघून पडला की ती अंगठी आपण घाण ठेवतो किंवा बाजूला ठेवतो. तर ड्रिंकमध्ये बर्फाचा खडा टाकल्याशिवाय ड्रिंकही पूर्ण होत नाही. तर असे अनेक काही दगडांचे उपयोग आहेत. तर अनेक लोकांना वाटतं की दगडाचा काहीच उपयोग नाही आणि दगड हा कोणत्याच उपयोगासाठी येत नाही. तर आता बघूया दगडाचा उपयोग. आपण कुठे किनारपट्टीवर, गोव्याच्या किनारपट्टीवर भेट द्यायला गेलो त्या जागेत आपल्याला विट्यासारखा एक दगड दिसेल आणि त्यावर असलेले छोटे छोटे छिद्र दिसतील. तो दगड सेम विट्यासारखा असतो. तर
36 वर्षापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्यासाठी तोच दगड उपयोगी पडला आणि तो किल्ला पडण्याचं कारण असं आहे की त्या दगडामध्ये लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे तो किल्ला अजूनही पडला नाही. थँक्यू. माझी माहिती तर संपली. यापुढील माहिती मेघा जांगटे बघ. थँक्स अर्पिता. मी आज तुम्हाला नवरत्नची माहिती सांगणार आहे. त्यापुढे नवरत्न कोणकोणती आहेत? गोमेद, हिरा, पाचू, मोती आणि पुष्कराज, माणिक असे नवरत्न काही आहेत. पहिल्यांदा आपण हिराकडे वळूया. जगातील सर्वात सुंदर हिरा कोणता? रिजेट हा सामान्यतः जगातील सर्वात सुंदर हिरा मानला जातो. 1698 मध्ये भारतातील एका गुलामाने शोधलेला हा हिरा नंतर इंग्लंडचे गव्हर्नर थॉमस यांनी विकत घेतला आणि 140.64 कॅरेटमध्ये कापला. कोहिनूरपेक्षा मोठा हिरा आहे का? कोहिनूर हा प्रसिद्ध आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की भारतातील गोलकोंडाच्या खाणीमधून त्याच्यापेक्षा मोठे आणि मौल्यवान हिरे सापडले आहेत. दगड हिरा कसा बनतो? 3 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीच्या खोलवर तीव्र उष्णता आणि दाबाच्या परिस्थितीत हिरे तयार झाले. त्यामुळे कार्बन आणि अणूचे स्फटिकीकरण होऊन देखील हिरे तयार झाले. हिरा मोजता येतो का? अंगठीत हिरा हा कार्बनपासून बनलेला एक अतिशय कठीण खनिज आहे जो काचेसारखा चमकदार दिसतो. आता हिरा हा नैसर्गिक पदार्थापैकी सर्वात कठीण मानला जातो. आता पुष्कराज. पुष्कराज म्हणल्यावर आपल्याला पुष्पराजच माहीत आहे. पुष्कराज रत्नाचा उपयोग काय आहे? पुष्कराज रत्न बौद्धिक क्षमता वाढविण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. पुष्कराज रत्नाची किंमत किती आहे? पुष्कराज रत्न 1 लाख रुपये प्रति कॅरेट ते 1.5 लक्ष रुपये पासून सुरू आहे. आता गोमेद रत्नाचा उपयोग काय आहे? गोमेद क्रिस्टलचा वापर जमिनीवर बसण्यासाठी, संरक्षणासाठी, आत्मनियंत्रणासाठी केला जाऊ शकतो. या रत्नाचे अस्तित्व शांत करणारे आहे. माणिकचा उपयोग काय आहे? माणिक हे रत्न सूर्याशी संबंधित आहे. वैद्यकीय रत्नशास्त्रात त्या शक्तिशाली रत्न मानले जाते. माणिकाला रत्नाचा राजा म्हणूनही ओळखले जाते. माणिक हे पारदर्शक असून त्याचा रंग पारण्याच्या रक्तासारखा असतो. आता मोती कसे तयार होतात? शिंपल्यामध्ये एखादा कण किंवा जीव गेल्यावर शिंपला त्याभोवती कॅल्शियम कार्बोनेटचे कोचिओलिन पाण्याचे थर तयार होतात आणि मग मोती तयार होतो. मोतीचे विविध प्रकार आहेत. ते विविध आकारामध्ये सुद्धा आहेत, जसे की गोळे, अनियमित आणि लांबट. आता पोवळे हे लाल रंगाचे असते आणि पोवळ्याचा उपयोग मंगळसूत्राच्या दागिन्यात केला जातो. पोवळे हे जगभरात म्हणजे पोवळ्याची मागणी आहे. ही होती आमची थोडीफार माहिती. तुम्हाला काही डाऊट किंवा क्वेश्चन असले तर विचारू शकता. थँक्स.